नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हलोंडी सांगली फाटा इथं एसटी थांबाची सुविधा करून द्यावी, प्रवासी मागणी. हलोंडी परिसर वेगाने विकसित होत असून तो घाऊक कापड खरेदी, टाइल्स, मार्बल, फर्निचर तसेच सर्व प्रकारच्या घरगुती वस्तूंसाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयास येतोय. यासोबतच हलोंडी इथं असलेली राजेंद्र विद्या मंदिर शाळा 10वी पर्यंतचं शिक्षण देणारं केंद्र असून आजूबाजूच्या गावातील मोठ्या संख्येनं विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागातून व्यापारी व नागरिक खरेदीसाठी या परिसरात येत असल्यानं प्रवासी वाहतुकीची गरज लक्षणीयरित्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली फाटा व हलोंडी परिसरात एसटी बस थांबा तसेच प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत टीटीसी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे निवेदन सादर करण्यात आलं. टीटीसी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी निलेश चौगुले, गणपती चौगुले यांनी विभागीय उपव्यवस्थापकांची भेट घेऊन हलोंडी परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक व शैक्षणिक विकास, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी, सांगली फाट्यावरील वाढती वाहतूक कोंडी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विभागीय उपव्यवस्थापकांनी या समस्यांची दखल घेत MSRTC कडून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं. तसेच सार्वजनिक हित, व्यापारी वर्ग व विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी टीटीसी चॅरिटेबल ट्रस्टनं पुढाकार घेऊन आवश्यक उपक्रम राबवावेत असं आवाहन त्यांनी केलं. या उपक्रमासाठी हलोंडी ग्रामपंचायत, शिरोली परिसर तसेच राजेंद्र विद्या मंदिर शाळा यांच्याकडून सहकार्य मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.